30 वर्ष, होय तब्बल 30 वर्ष एका आईनं स्वतःची ओळख, स्वतःचं आयुष्य, अगदी स्वतःचं स्त्रीत्वही बदलून टाकलं. फक्त आणि फक्त एक छोटासा जीव, तिची मुलगी हिच्यासाठी. या आईचं खरं नाव काय, ती स्त्री आहे की पुरुष? गावात तिचं नाव मुत्तू, पण तिच्या मागची कथा ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. तामिळनाडूच्या थुथुकडी जिल्ह्यातील काटुनायकनपट्टी गावात एक 20 वर्षाची मुलगी पेचेमल, लग्नाला फक्त 15 दिवस आणि अचानक तिच्या नवऱ्याचा मृत्यू, तोही हृदयविकाराने. एका क्षणात सारी स्वप्न कोसळली. तिच्या पोटात एक जीव वाढत होता आणि तिला समजलं, आता मीच आई, मीच बाप. तिने कामाला सुरुवात केली, म्हणून जिथं पाऊल ठेवलं तिथं भीतीचं सावट. एका रात्री रडत रडत तिने निर्णय घेतला, माझ्या मुलीचं आयुष्य वाचवायचं असेल तर मला स्त्री राहायचंच नाही. पुढच्या दिवशी तिने केस कापले, साडीऐवजी लुंगी आणि शर्ट, आणि जन्माला आली एक नवीन व्यक्ती, मुत्तू मास्टर. गावात कोणालाही कळू नये की तो खरा पुरुष नाही. हेच तिचं सर्वात मोठं युद्ध. मुत्तू म्हणून ती मेन्स टॉयलेट वापरायची, बसमध्ये पुरुषांच्या शीटवर बसायची, पेंटिंग, नारळ विक्री, परोटा दुकान, ज्या कामापासून स्त्रिया दूर राहतात, हे सगळी अवघड कामे तिनं केली. मुलीला वाटावं माझे वडील किती मजबूत आहेत, यासाठी तिनं स्वतःला मिटवलं पूर्णपणे. 30 वर्ष गावात फक्त 2-3 लोकांना माहिती, मुत्तू म्हणजे एक स्त्री आहे. या आईनं स्वतःची ओळख बंद केली, फक्त एकच स्वप्न हृदयात ठेवून, माझी मुलगी शिकली पाहिजे, उभी राहिली पाहिजे. आई म्हणजे शब्द नाही, ती एक युद्ध आहे आणि या जगात सर्वात मोठा योद्धा आईच असते. आज तिच्या मुलीचं लग्न झाले, पण ती पुन्हा स्त्रीच्या वेशात यायला तयार नाही, कारण या पुरुषाच्या वेशामध्येच तिनं आपल्या मुलीचं संरक्षण, शिक्षण, सर्व काही मुलीला देव केलं होतं. ज्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट्स नक्कीच बनतो. अशाच व्हिडिओसाठी SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.